सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स, आपला घरचा सोनार. आता सजूया नखशिखांत अलंकारांनी. येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील जगदंबा मातेच्या यात्रा उत्सवाला 15 नोव्हेंबर पासून सुरुवात होती. जगदंबा मातेच्या दर्शनासाठी शनिवार 16 नोव्हेंबर रोजी येवला दौऱ्यावर येत असलेले महाराष्ट्राचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे देखील यात्रेनिमित्त देवी दर्शनासाठी दुपारी 3 वाजता येणार असल्याने संपूर्ण येवला तालुक्याचे लक्ष हे पिंपळगाव लेपच्या जगदंबा मातेच्या यात्रेकडे लागले. याबाबतची माहिती आयोजकांनी दिली. यात्रेनिमित्त हजारोंच्या संख्येने भाविक यात्रेत दाखल होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जगदंबा मातेचा यात्रा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात सुरू होत आहे. पहाटे 5 वाजता जगदंबा माता व पुत्र परशुराम भगवान यांना मिलिंद सबनीस व अंजली सबनीस हे दाम्पत्य अंघोळ घालणार आहे. सकाळी 7 वाजता गावातील भाविकांच्या उपस्थितीत जगदंबा मातेची महाआरती होणार आहे. गावातील तरुण बांधव सप्तशृंगी गडावर जाऊन मशाल पेटून आणत रात्रभर पायी प्रवास करता सकाळी 8 वाजता याच मशाल ज्योतीची गावातून डीजे ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढल्यानंतर यात्रेला सुरुवात होणार आहे. 2 दिवस हजारो जोडप्यांची सत्यनारायण महापूजा केली जाणार आहे. तर रात्री लोकमनोरंजनासाठी संगीताची राणी सौ सविता राणी पुणेकर या तमाशा मंडळाचंही भव्य आयोजन करण्यात आले. शनिवार दिनांक 16 रोजी दुपारी 4 वाजता कुस्ती दंगल होणार आहे. जगदंबा मातेच्या यात्रेत नवस्फूर्तीसाठी आलेले भाविक पायघड्या टाकून लोटांगण घालत नवस्फूर्ती करतात. यात्रेसाठी महाराष्ट्रातील मुंबई, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, संभाजीनगर, चाळीसगाव, नांदगाव, चांदवाड, निफाड, कोपरगाव, शिर्डी येथील भाविकही मोठ्या संख्येने जगदंबा मातेच्या दर्शनासाठी येऊन यात्रेचा मनसोक्त आनंद घेतात. यात्रेमध्ये करमणुकीसाठी रहाट पाळण्यांचं मोठं आकर्षण ठरतं. यापैकी भव्य आकाशी पाळणा, उंच होडी, ब्रेक डान्स, रेल्वे ड्रॅगन, रेल्वे तोरा तोरा, जम्पिंग अशा प्रकारची खेळणी पाळणी तसेच गोडधोड मिठाईच्या दुकानांसह शेकडो दुकाने यात्रेत दाखल होतात. यामुळे येवला तालुक्यातील पिंपळगाव लेपच्या जगदंबा मातेच्या यात्रेसाठी 2 दिवसात लाखो भाविक देवीच्या चरणी नतमस्तक होतात. सालाबादप्रमाणे यावर्षी पिंपळगाव लेप येथे श्री क्षेत्र माहूर रेणुका माता व भगवान परशुराम यांच्या पिंपळगाव लेप येथे प्रगट दिनानिमित्त या ठिकाणी कार्तिक शुद्ध पौर्णिमा 15/11/2024 ते 16/11/2024 या कालावधीमध्ये या ठिकाणी मोठा यात्रा उत्सव साजरा होतो, प्रगट दिन साजरा होतो. या ठिकाणी सकाळी वणी सप्तशृंगी माता गड इथून देवीची ज्योत आणली जाते. पिंपळगाव लेप येथील संपूर्ण भाविक पोरं या ठिकाणी ज्योत घेऊन येतात व सकाळी ती ज्योत आणल्यानंतर संपूर्ण गावातून त्याची मिरवणूक होती. संपूर्ण भाविक परिसरातील ग्रामस्थ या ठिकाणी त्यामध्ये सहभागी होतात. दुसरे या ठिकाणी पौर्णिमेनिमित्त दिवसभर सत्यनारायणची महापूजा होते. भाविक या ठिकाणी जो नवस बोलतात तो नवस या ठिकाणी फेडला जातो. या ठिकाणी रेणुका माता ही नवसाला पावणारी रेणुका माता अशी प्रसिद्धी आहे व भगवान परशुराम सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्रातील असं एक ठिकाण आहे का त्या ठिकाणी फक्त आई आणि मुलगा बरोबर आहे असं हे ठिकाण पिंपळगाव लेप, तालुका येवला, जिल्हा नाशिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येतात. संध्याकाळी या ठिकाणी लोकनाट्य तमाशे होतो व त्यानंतर मोठमोठे पाळणे, रहाट गाडगे, खेळणीवाले या ठिकाणी भरपूर प्रमाणात आणि हजर होतात. ग्रामस्थांची एकजूट असल्यामुळे या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थ 2 दिवस काम बंद करून या यात्रेमध्ये सहभागी होतात. परिसरातील भाविक सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हजर होतात. अशी ही आमची देवीची रेणुका माता यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणावर व गुण्यागोविंदाने साजरा होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी देवीपुढे लोकनाट्य तमाशाची हजेरी दिली जाते व उरलेल्या कालावधीमध्ये कुस्त्याची दंगल होते आणि संध्याकाळी यात्रेचा समारोप होतो. अशी ही नवसाला पावणारी ही रेणुका माता या ठिकाणी पिंपळगाव लेप कार्तिक शुद्ध पौर्णिमेला प्रगट झालेली आहे. असे तरी या सर्व परिसरातील व जिल्ह्यातील भाविकांनी या रेणुका मातेच्या दर्शनाचा व प्रगट दिनाचा लाभ घ्यावा अशी ग्रामस्थातर्फे व पंच कमिटीतर्फे कळकळीची विनंती. मराठा संघर्ष योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील त्यांचा या ठिकाणी येवला दौरा होणार आहे. त्यानिमित्तानं त्यांची धावती भेट
या ठिकाणी पिंपळवालेला ते येणार आहेत. पिंपळवालेच्या देवीच्या दर्शनासाठी 16 तारखेला ते या ठिकाणी 3 वाजता देवीच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्यानिमित्तानं त्यांची भेट घेण्यासाठी व त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण पिंपळगाव परिसरातील पंचकोशीतील सर्व हजारो ग्रामस्थांनी या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहायचं आहे आणि त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. ते देवीचे दर्शन घेऊन असेच या ठिकाणी तसंच ते देशमेळ्याला रवाना होणार आहे. तरी सर्व ग्रामस्थांना मी या ठिकाणी विनंती करतो, त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे, येवला.